आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम तारीख जवळ आली असून ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. राज्यातील अनेक महिला या योजनेसाठी पात्र असतानाही तांत्रिक कारणांमुळे त्यांचे अर्ज नाकारले गेले होते किंवा लाभ थांबवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लाभार्थ्यांना अर्जातील त्रुटी दुरुस्त करून माहिती अद्ययावत करण्यासाठी ही शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थ्यांकडून काही सामान्य चुका झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नावामधील तफावत, चुकीचे पर्याय निवडणे, नाही ऐवजी हो पर्याय निवडणे अशा त्रुटींचा समावेश आहे. या तांत्रिक चुका असल्यामुळे पात्र महिलांनाही योजनेचा लाभ मिळू शकला नाही. ई-केवायसी प्रक्रिया आता अतिशय सोपी करण्यात आली असून लाभार्थी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सहजपणे ती पूर्ण करू शकतात. मोबाईलमधील ॲप उघडून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉग इन करा. अप्लाइड ॲप्लिकेशन्स या पर्यायावर क्लिक करा. तुमचा अर्ज निवडून ई-केवायसी करा या पर्यायावर जा. आधार क्रमांक टाकून OTPद्वारे पडताळणी पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सक्सेसफुल असा मेसेज दिसेल. लाभार्थी ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. लॉग इन केल्यानंतर अपडेट केवायसी किंवा चेक स्टेटस पर्याय निवडून आधार पडताळणी करावी लागेल. आधार लिंक अनिवार्य. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे गरजेचे आहे. अंतिम मुदत 31 मार्च 2026 पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक. ऑफलाईन पर्याय. ऑनलाईन अडचण असल्यास जवळच्या सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविकेकडे जाऊनही ई-केवायसी करता येईल. सरकारकडून देण्यात आलेली ही अंतिम संधी लक्षात घेता लाभार्थी महिलांनी वेळ न दवडता त्वरित ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ कायम घेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.